तर एक कलाकार स्क्रीनवर दिसला की आपोआप हसू बाहेर येतं. अरे देवा, केवढी गर्दी म्हणायची. पण तुम्ही कधी विचार केलाय का, यश मिळण्याआधी त्याने काय संघर्ष केला असेल? सागर करंडे यांची खरी संपत्ती किती, आणि बिग बॉस मराठीमध्ये तो फक्त हसवतोय की खऱ्या अर्थाने गेम खेळतोय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सागर करंडेची संपूर्ण लाईफ स्टोरी, त्याची संपत्ती आणि बिग बॉस मराठीमधील त्याचा प्रवास कसा असेल. सागर करंडे आज मराठी घराघरात ओळखलं जाणारं नाव. पण ही ओळख एका रात्रीत झालेली नाही. सागर करंडे हे रंगभूमीवर घडलेले कलाकार आहेत. नाटकं, स्टेज शो आणि लाईव्ह परफॉर्मन्सेस इथेच त्यांनी शिकलं. लोकांना हसवायचं म्हणजे फक्त जोक मारायचा नसतो, तर लोकांमध्ये स्वतःला पाहायचं असतं. त्या काळात ना सोशल मीडिया, ना रील्स, ना व्हायरल कल्चर. फक्त एकच गोष्ट, ती म्हणजे नेहमी काम करत राहायचं.